शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलेलं आहे। दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती पवारांनी केली आहे। दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता आहे आणि यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे मृद संधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई या ठिकाणी बैठकीचं आयोजन करावं। बैठकीला संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी पवारांनी केली आहे। तर पवारांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। तर आपण पाहतोय पुण्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यात। दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने योजना हाती घेतल्यात, मात्र अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचं दिसून आलंय। जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामस्थांनी मागण्यांसोबत उपाययोजना सुचवल्यात। तर पुण्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री तसंच मृद आणि जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन व्हावं। बैठकीत संबंधित विभागाचे सचिव, अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात अशा मागणीचं पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे।